दिल्ली येथील आंदोलनाला वणीतून पाठिंबा, सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध। दिल्ली येथे जंतर मंतरवर विविध सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांवर सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला वणी शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी युवक संघटना तसेच जागरूक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। तसेच पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित दडपशाहीचा तीव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे। शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून आंदोलनकर्त्यांवर दडपशाही करण्याऐवजी शासनाने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनाद्वारे केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक व पारदर्शक संवाद साधावा, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य व घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन देताना प्रमुख मागण्या करण्यात आल्या। पर्यावरणवादी सोनम वांगचुक व इतर आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी, शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचा पूर्ण सन्मान करावा, आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक, पारदर्शक व लोकशाही मार्गाने संवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा, लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी। यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष विकेश पानघाटे, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, नगरसेवक अजय धोबे, प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, दिलीप परचाके, प्रवीण खानजोडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक संघटनांचे प्रतिनिधी व जागरूक नागरिक उपस्थित होते। निवेदनाची प्रत भारताच्या राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत पाठविण्यात आली आहे। आजचं निवेदन खरोखर देशामध्ये संतापाची लाट उसळली असताना सुद्धा या मोदी सरकारला जाग येत नाहीये। हुकुमशाही या देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न काय, हुकुमशाही सुरू केल्यासारखे ते वागतायत। आत्ताच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेकशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। काही पक्षांनी जंतर मंतरवर उपोषण चालू केलं, अनशन चालू केलं, त्याच्यावर विरोध प्रकट करणं चालू केलं। त्याला आपल्या देशाचे वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देऊन त्यांनी सुद्धा आमरण उपोषण चालू केलं। परंतु सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या प्रकारे उचललं ते अख्ख्या देशाने पाहिलं आणि विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी, उद्याच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी लढणारे सोनम वांगचुक यांच्यावर केलेला अत्याचार हा खरोखर निषेधार्थ आहे। आणि म्हणून आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक या भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये एक लाट उसळलेली आहे। हे छोटीशी मागणी होती की मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा। परंतु आम्हाला कळत नाही की या मोदी सरकारला झालं काय की ज्याच्यामुळं इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जो पेपर लीक झाला त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही। त्याच्यानंतर आता CCTVचे आपण रिझल्ट पाहतो, त्या रिझल्टमध्ये बरीचशी तफावत आल्याचं विद्यार्थी ओरडत आहेत। एक प्रकारे विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार हा आम्ही कदापिही खपून घेणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व पक्षांनी आज निवेदन केलेलं आहे की सोनम वांगचुक यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध दर्शवलेला आहे आणि जोपर्यंत सरकार त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन पेटत राहील। येणाऱ्या 9 तारखेला या वणी मतदारसंघाच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना आवाहन करतो की उद्या जर मुलांचं भविष्य वाचवायचं असेल तर येणाऱ्या 9 तारखेला आपण सर्वांनी आमच्या आंदोलनामध्ये, सर्वपक्षीय आंदोलनामध्ये आपण सामील व्हावं, जेणेकरून हे माजलेलं भाजप सरकार आहे यांना जाग आली पाहिजे आणि आपण सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथे निवेदन केलं। आता या पुढचे आंदोलन आमचे उग्र स्वरूपात होतील। पोलिसांना आणि मोदी सरकारला आणि BJP सरकारला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही लढा द्यायला तयार आहोत, आम्ही उद्याच्या भविष्याच्या मुलांसाठी लढा द्यायला तयार आहोत। निंदनीय प्रकार देशात चालू आहे। शिक्षण व्यवस्था पूर्ण ढासळली आहे। माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सर्व अभिजित दीप्ते व त्यांची सर्व टीम, सोनम वांगचुक ज्याप्रमाणे त्याला उचलल्या गेलं तर लोकशाहीचा गळा दाबला गेला। कारण लोकशाहीमध्ये पूर्ण अधिकार आहे, आपल्याला पूर्ण एक आयुध आहे आपलं। तर जे आपल्या न्याय हक्कासाठी जर एखादं आंदोलन होत असेल, शांततेच्या मार्गाने होत असेल, त्याला अधिकार आहे। तो अधिकारात पूर्ण गदा आणली आहे। त्यांनी
ज्या पद्धतीने सोनम वांगचूकला उचललं त्या अतिशय दडपशाहीच्या येणाऱ्या काळात लोकशाही वाचते का नाही, लोकशाही संपली, हुकुमशाही लागली, तर ज्यावेळेस इंग्रजाच्या काळात हुकुमशाही होती त्यावेळेस अनेक असे आंदोलन तयार झाले, तसेच आंदोलन येणाऱ्या काळात होणार आहे. तर भविष्यात धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालणार आहे. मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय वनी विधानसभेतील सर्व पूर्ण यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा याच्या सर्व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन पेटलं आहे. भविष्यात हा प्रकार निंदनीय आहे. लोकशाही जर आपल्या खरंच जिवंत ठेवायची असेल, बाबासाहेब संविधान जिवंत ठेवायचं असेल तर भविष्यात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. कारण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे, यांना काही देणं घेणं नाही आहे. जर देणं घेणं असतं तर कमी ते 20 ते 22 दिवस झाले का मोठ्या प्रमाणात एक साधं शासनाचा प्रतिनिधी, केंद्र शासनाचा प्रतिनिधी तिथे गेला नाही. ज्यावेळेस मागच्या वेळेस 14मध्ये आंदोलन झालं तर 10,000चं, त्यावेळेस शासनाचे प्रतिनिधी 3 दिवसानंतर सुद्धा तिथं कंटिन्यू तिथं चर्चा करत होते. चर्चा करत असताना त्यांना एक चांगलं ट्रीटमेंट देत होते. परंतु हे एक साधं एक शासनाचा कोणता प्रतिनिधी गेल्यामुळे हे केवळ एक ज्या गेंड्याची कातडी याच्यावर चढली आहे. त्यामुळे अशा सरकारला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन या निषेध केला पाहिजे. येणाऱ्या काळात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण चूप बसणार नाही, सर्वपक्षीय लोक चूप बसणार नाही. म्हणून एकत्र येऊन एक लढा, हा लोकशाही वाचवायचा लढा आहे. हा लढा या कायम समोर जोपर्यंत लोकशाही येणाऱ्या काळात लोकशाहीला आपल्याला वाचवायची आहे. म्हणून हे लढा आपला कायम येणाऱ्या काळात तीव्र करायचा आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.